देवेंद्र फडणवीस मागच्या 2 वर्षांपासून उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या मार्गात काटे टाकत आहेत. पवार व ठाकरेंचे पाय रक्तबंबाळ व्हावे हाच या पाठीमागचा उद्देश होता व आहे. प्रत्येक मतदारसंघात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. प्रत्येकाची कुंडली काढण्याचं काम सुरू आहे. कुणाला कुठं कशा पद्धतीने अडकवता येईल याच्यावरती मागच्या 2 वर्षांपासून विचार सुरू आहे व अनेक ठिकाणी कार्यवाही पण करण्यात आलेली आहे. अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्या कमजोरी हेरून त्यांच्या कमजोरींवरती वार करून शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी जवळजवळ बऱ्याच ठिकाणी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे सगळं ठरवून करत आहेत. साम दाम दंड भेद वापरत देवेंद्र फडणवीस यांनी हुकुमशाहीचं राजकारण महाराष्ट्रात आणलं आहे. तरी पण त्यांना यामध्ये प्रचंड असं यश मिळताना दिसत नाहीये. दर दिवसागणिक महाविकास आघाडी मजबूत होताना दिसत आहे व हुकुमशाही कमजोर होताना दिसत आहे. महायुतीच्या सभांना माणसं कमी गोळा होत आहेत. अनेक नेते एकत्र करून सुद्धा महायुतीच्या सभांना गर्दी होताना दिसत नाही. हे सत्य भाजपला पटवणं कठीण जात आहे. अनेक ठिकाणचे फोडून आणलेले आमदार गर्दी जमा करण्यात अपयशी ठरत आहेत. फोडून आणलेले खासदार गर्दी जमा करण्यात अपयशी ठरत आहेत. या उलट शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या मागे जनता खंबीरपणे उभा असल्याचं चित्र दिसतंय. सध्याच्या राजकीय वातावरणात सुद्धा महाराष्ट्र आणि केंद्र अशा पद्धतीने सामना सुरू आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या जागा वाढणार हे सरळ आणि स्पष्ट दिसतंय. कारण लोकांचा वाढणारा पाठिंबा. ईडीच्या जोरावर संपूर्ण राज्य दहशतीखाली ठेवण्याचा भाजपने केविलवाणा केलेला प्रयत्न आता जनतेच्याच लक्षात आलेला दिसत आहे. अजित पवार व एकनाथ शिंदेंना चक्रव्यूहात अडकून देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना सोबत घेऊन जागा वाटपात महायुतीच्या जागा वाटपात मनमानी कारभार केला. आपल्या नजरेला जो मतदारसंघ बरा वाटेल तिथे भाजपचे उमेदवार उतरवले. हे करताना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना आपल्या माणसांविरुद्ध जास्त प्रमाणात लढण्याची संधी दिली नाही. राज्यात फक्त ठराविक ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार व उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात सरळ लढत आहे. ते पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भाजप कमजोर आहे. प्रत्येक मतदारसंघात देवेंद्र फडणवीस ईडी व गृहमंत्री पदाचा पुरेपूर वापर करताना आता आचारसंहिता लागलेली असून सुद्धा दिसत आहे. फडणवीसांच्या मनातलं कुचक्र ओळखून शरद पवार आधीच सावध झाले होते. त्यांनी तोडीस तोड उमेदवार उभा करून भाजपची धाकधूक वाढवली आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांना पुन्हा एकदा गर्दी होताना दिसत आहे आणि जनतेमध्ये भाजप नको ही भावना वाढत चालली आहे. भाजपचा मनमानी कारभार कदाचित आता जनतेलाच आवडत नाही असं वाटू लागलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि या लोकसभा निवडणुकीचा सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनलचे इतर व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.